कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, स्वार्थालाच प्राधान्य देणारे लोक जगात भरले आहेत. माणुसकी फक्त कथामध्येच. आजकाल विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. विश्वासघात होण्याची भीती वाटते. कोणी आपल्यासाठी कायमचे राहत नाही. एक दिवस सगळे आपापल्या वाटेने जातात. जगण्यासाठी स्वतःलाच आधार बनवा. दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहू नका. एकटे चालणे शिकलो आहे मी, कारण या मतलबी जगात कोणी सोबत देत नाही. मी माझा चेहरा लपवून ठेवतो, कारण मला या जगात कोणाची नजरेत येऊ इच्छा नाही. मी पक्षासारखा उडून जाऊ इच्छितो, दूर या मतलबी जगातून. लढाई स्वतःची, मंजिली स्वतःच्या, कोणाचीही वाट नको मला. नातेसंबंध म्हणजे जबाबदारी नाही, तर सहवास आणि समज आहे. प्रेम मिळाले नाही तर निराशा नाही. स्वतःवर प्रेम करायला शिकावं. वाटचाल सुरू आहे, थांबायचं नाही स्वार्थाच्या लोकांमुळे. वेदनांच्या जखमा भरतील, पण विश्वासघाताची खूण राहते. तुमच्यातील स्वार्थीपणा हा कायम टिकून ठेवा. त्याने इतरांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या. पण जर एखाद्याचा स्वार्थीपणा तुमच्यासाठी त्रासदायक असेल तर तुम्ही काळजी घ्यायला विसरू नका, कारण ही काळजी घेणेही फार महत्त्वाचे असते. खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत नाही. लोकांचे रंग चढ्याप्रमाणे असतात. परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करू नका. स्वार्थाने नाती तुटतात. त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती पुन्हा जोडली जातात. स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्याच पायांवर दगड मारून घेण्यासारखे असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या आपल्या समोर अडचणी येतात. तुमच्या जवळची खास माणसं दूर होऊ लागली की समजून जा, आता तुमची गरज भागली. एक वेळ हरवलेली माणसं तरी सापडतील, पण बदललेली माणसं कधीही सापडत नाही. या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं. न पारखलेलं नातं एकदा धोका देऊ शकतं. तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक राहा, जर ती व्यक्ती स्वार्थी असेल तर ती तुम्हाला त्रास देणारच. स्वार्थी असण्यापेक्षा कधीही एकटे असणे चांगले असते. पूर्वी लोक काळजीपोटी फोन करायचे आणि आता लोक फक्त गरजेपुरते फोन करतात. एखाद्याची गरज भासते त्याच वेळी त्या व्यक्तीचे खरे रूप कळते. स्वार्थी माणसं जेव्हा गोड बोलू लागतात तेव्हा सावध राहावे. मनातून एखादी व्यक्ती उतरली की तिच्याकडून जास्त अपेक्षा करू नका. स्वार्थी दुनियेत कोणीही कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले जाते हे कधीही टिकत नसते. नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ लागत नाही. स्वार्थ सोडला तर माणसाला आनंदही घेता येतो आणि देताही येतो. काम असल्यावर गोड गोड बोलणारे आणि सलाम ठोकणाऱ्यांपासून सावध राहा. माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज संपली की निघून जातात. नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की खूप जण आपल्याला अधिक झुकवायचा प्रयत्न करतात. कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते. स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नसावा. एक वेळ गोड बोलू नका, पण घरातल्या घरात स्वार्थीपणा करू नका. केलेल्या प्रत्येक गोष्टीचा कारण हल्ली अनेक जण तो काय केले असे विचारतात. इग्नोर करायचं असेल तर करा, पण काम असेल तर पुन्हा येऊ नका. डोळे उघडे असतील तर स्वार्थी व्यक्ती पटकन ओळखता येतात. जीवनात दुसऱ्याला नाही तर स्वतःला बदला, कारण त्यातच आपला फायदा असतो.
कुटुंबात स्वार्थ असावा, पण तो लोकांना एकत्र जोडणारा. नात्यांमध्ये गरज असावी, गरजेसाठी नाते नसावे. स्वार्थी लोकांना समाजात मान मिळण्याची एकही संधी मिळत नाही. मतलबी नसते तर आयुष्य इतके वाईट नसते. मतलबी लोक आणि खोटी आश्वासने यापेक्षा एकटे राहणे बरे. स्वार्थी लोक नेहमी आपल्याला कर्तव्यापेक्षा अधिक मौल्यवान वाटतात. मतलबी या दुनियेत केवळ स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. नाती ही आता व्यवसायासारखी झाली आहेत. प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त. आयुष्य प्रत्येकासाठी सारखे नसते. जे काही स्वार्थाने केले जाते ते प्रेम नसते. स्तुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा. तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते कळेल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते ज्यावेळी लोक तुमच्या हरण्याची वाट पाहतात. जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा, पण स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवू नका. या स्वार्थी जगात लोक स्वतःसाठी जगतात, त्यांच्या प्रियजनांसाठी नाही. ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो, तो वेळ पाळतो. आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो फक्त वेळ साधतो. नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हा कळतो ज्यावेळी तुम्हाला त्यांची गरज असते. स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल तितकी तुमची प्रगती होईल. काही स्वार्थी संबंध न राखणे हे व्यक्तीसाठी अधिक फायदेशीर असते. काही लोक केवळ काम असतील त्यावेळीच नाती बनवतात आणि त्यानंतर आपल्याला सोडून जातात. लोकांचा एकच गुणधर्म बनला आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत साथ आहे. काही करू नका, पण स्वार्थीपणा दाखवू नका. रक्ताची नातीही त्रास देतात जेव्हा ते स्वार्थीपणा करतात. मिळालीच तुम्हाला संधी तर कोणाची मदत करण्यासाठी स्वार्थी बनू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.